जरूर इथे मात्र आपण पाहत आहोत की सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत, परंतु चौधरपाडा संघाला विनंती असेल की आता आपण सलामीची जोडी त्वरित पाठवा। दोन्ही आमच्या ऑफिशियल पंच आता मात्र मैदानात ताबा घेत आहेत। आमने संघ सुद्धा मात्र या ठिकाणी फिल्डिंग चांगल्या पद्धतीने सजवलेले आहे आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 5 षटकांचा आहे। 2 षटक ही एक्झॅक्टली तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेची पाहायला मिळतील। ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल मान्यवर कक्ष तुम्हाला दाखवला जात आहे। भरपूर संख्येने मान्यवर आता मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे। सर्वांचं करूया सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि टाळ्यांच्या गजरानं सलामीची जोडी योगेश कोहली विथ महेंद्र भाकरे। कुठलाही चेंजेस नाहीये चौधरपाडा संघाच्या वतीनं। आज दिवसभर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि आमने संघामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र कुठलाही चेंजेस नाहीये। भावेशला पुन्हा आपण पाहू शकाल पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळण्यासाठी आणि या समीर पुन्हा माझ्या सोबत जोडले जात आहेत। वेलकम योगेश आणि महेंद्र। आता अंतिम सामना आजच्या दिवसामधून तुम्ही पाहतायत, जो जिंकेल तो थेट सुपर 3 क्वालिफाईड होणार आहे। काल विहाना स्पोर्ट पीसे संघ अंतिम 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला आणि आता सध्या आपण पाहतोय चौधरपाड्याच्या विपक्षामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल। अर्थातच योगेश 11 आमने बी। पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। पहिला बॉल योगेश चांगल्या फॉर्मात दिसला आणि एका बाजूला भावेशने देखील चांगला केस साकारला। चांगले बॅटल पाहायला मिळेल। फुल टॉस बॉल आणि बॅटवर तो प्रॉपर घेतला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्लॉग स्वीप, चौकार। योगेश कोहलीने आपल्या डावाला सुरुवात केली। खराब बॉल होता, त्याचा योग्य तो फायदा उचलला। यावेळेला बॅटिंग करत असताना योगेशनं भावेशला पलटवार आता इथून करावा लागेल। चांगली स्टार्ट मिळाली आहे बॅटरला। हाफ ट्रॅकर पुन्हा त्याच दिशेनं, पुन्हा आपण पाहतो इनफील्डला क्लिअर करण्यात आलं, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि इथे बॅक टू बॅक हा दुसरा चौकार। जबरदस्त फटका होता, ग्रेट शॉट आणि बॉल सरळ निघून गेला तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे। लागोपाठचा हा दुसरा चौकार तुम्हाला बघायला मिळाला। 2 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय। भावेशच्या विरोधात आक्रमक सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भावेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना सोडून दिला बॉल। आपण बघितलं की दिशाहीन चेंडू होता आणि इथे पहा धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये। महेंद्र जवळजवळ बॅटरकडे पोहोचला होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे, मिळेल फक्त अतिरिक्त धाव, परंतु इथे धाव होऊ शकली असती। योगेश कोहलीचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं त्या ठिकाणी आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळाली। स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहतात 9 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते रे। 9 रन्स ऑन द बोर्ड। थोडंसं आता दिशेवरती नियंत्रण दिसत नाहीये। भावेश थोडा दबावामध्ये आपल्याला बघायला मिळाला, याचं कारण लागोपाठ 2 चौकार त्याच्या विरोधात आले आणि प्रेशर नक्कीच त्याच्या विरोधात आपल्याला बघायला मिळाला। टाकण्याचा प्रयत्न केला तो बॅटरनं। ओ इनसाइड आउट ऑन द राइट्स, ग्रेट शॉट, बॉल सरळ येतो एक्सा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चौकार।
हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्लेयर. काय पोझिशन होती बॅटरची, थोडासा मागे गेला, बॅकफुटला गेला आणि इनसाइड आउट जागा बनवत असताना स्ट्रोक एक्झिक्यूट केला योगेश कोळीचा. हा ब्रँडेड चौकार, लागोपाठ 3 चौकार योगेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. 13 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक सुरुवात, चीप केलाय, पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर करण्यात आली आहे. काय टायमिंग आहे फटक्या मागे, लाजवाब स्ट्रोक, आणखी एक चौकार. हे पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये थोडीशी जागा पुन्हा बनवली, फक्त चीप केला होता हवेमध्ये. हा स्वस्त फटका होता परंतु महागडा पडला. तो आमने संघाला चौकार प्राप्त केला. चौथा लागोपाठचा चौथा चौकार. योगेश कोळी ब्रँड आहे नक्षत्र 11 चौदरपाडा संघाचा ब्रँड अँबॅसेडर आहे असं म्हणूया आपण. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लासिकल बॅटिंग, क्रिकेटचं मादक सौंदर्य सादर करणारी फलंदाजी आज योगेशनं सादर केली आहे. लागोपाठ चौथा चौकार. इथे बॅटची वरची कडा आहे, विकेटची संधी चालून आली होती परंतु कॅच ड्रॉप. जो बॅटर ज्या फ्लोनं बॅटिंग करतो योगेश कोळीची विकेट इथे मिळू शकली असती. तो अधिक आक्रमक दिसतोय परंतु त्याला इथे जीवनदान मिळालं आणि हा जीवनदान भरपूर महागात पडेल. कॅच ड्रॉप झाली. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. एका धावेने पुढे गेले, माफ करा. 18 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळाली आहे. ग्रेटेस्ट बॅटिंग, जबरदस्त खेळ यावेळेला तुम्हाला बघायला मिळाला आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी आपण पाहतोय सध्या. महेंद्र स्ट्राइक एंडला, फुल टॉस बॉल, बॉटमॅनचा खूप चांगला वापर, गॅप शोधलाय आणि 5वा चौकार या ओव्हर मध्ये. काय फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. नक्षत्र 11 चौदरपाडा बॅक इन द फॉर्म. सेकंड ओव्हर पॉवर प्ले मधील आता दुसरं षटक. गोलंदाजी करण्यासाठी मंथन येतोय. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आणि फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली होती परंतु मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये 0 ठरतोय. सामनावीर पुरस्कार मिळवणारा भावेश या मॅच मध्ये खूप जास्त रन्स त्याच्या विरोधात तुम्हाला बघायला मिळाल्या. मंथन आता गोलंदाजी करण्याला सुरुवात करतोय. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले मधील आता शेवटचं षटक. दुसरा दिवस यशस्वीरित्या आपण पाहतोय हा बघायला मिळाला. यावेळेला आपण बघितलं फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना धावबाची संधी आहे त्या ठिकाणी. अपील जोरदार करण्यात आले आणि आता पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय परंतु टीव्ही अंपायर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. धकधक वाढत असते नेहमी ज्या वेळेला टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला जातो. आउट आहे, फलंदाज बाद आहे. दुर्दैवीरित्या योगेश कोळीच्या खेळीचा अंत येथे झाला. हेच का माध्यम होतं योगेश कोळीला आउट होण्याचं.
काही इंच मला वाटतं की फार क्लोज कॉल होता आणि दुर्दैवीरित्या योगेश या वेळेला बाद होतोय. ऑनफिल्ड अंपायरने देखील आउटच दिला होता, परंतु आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, नक्की त्याचा वापर आपण करतोय, कारण मोठ्या मॅचमध्ये कुठल्या प्रकारे रिस्क आपण घेत नाही. चला बॅटर या फलंदाज, फलंदाज लवकर या. आउट आहे. बॅटर लवकर एंटर करा बघा. चला टीव्ही अंपायरचा जो निर्णय आलेला आहे, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अगदी स्लो मोशन मध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं. चला वेळ जास्त होतोय. नक्षत्र चौदरपाडा प्लीज सपोर्ट करायचं आपण. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. या ठिकाणी तुम्ही बघितलं की विकी भंडारी तिसऱ्या क्रमांकावर. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आमने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सर खेळाडू वृत्तीने खेळ करा प्लीज. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला. चौदरपाड्याचे प्रेक्षक विनंती करतोय की आपण प्लीज सपोर्ट करायचं. थोडं खेळाडू कक्षापासून थोडं बाजूला व्हा प्लीज. ड्राइव्ह करण्यात आला. यावेळेला मिड ऑफला फिल्डर आहे. धावबाची संधी. आणखी एक फलंदाज धावबाद. लागोपाठ दोन खेळाडू या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत आणि दोन मोठे धक्के लागलेले आहेत ते नक्षत्र 11 चौदरपाडा संघाला. आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेल्यात. सुरुवातीला योगेश कोळी बाद झाला आणि तदनंतर तुम्ही बघितलं की महेंद्र भाकरे देखील या वेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो आणि दुर्दैवीरित्या या दोन खेळाडूंचा खेळ इथे समाप्त झाला. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती आणि अशा प्रकारे बाद होणं खरं तर संघासाठी फार मोठं नुकसान आहे. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो ड्राइव्ह करण्यात आला. चांगला फटका. स्क्वेअर ड्राइव्हचा फटका. बॉल गॅप मध्ये वेगाने सरसावतोय. फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. फूटचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या दरम्यान 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात.
3 धावांनी स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहता धावा फलकावरती 25 धावा. सेकंड पॉवर प्ले, दुसऱ्या पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आपण पाहतो या ठिकाणी बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहताय 26 वर 26 रन्स. आपण जी स्पर्धा पाहताय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला या क्रीडा स्पर्धेचं बघायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस बॉल, पॅडल स्वीप, काय फटका आहे लाजवाब आणि बॉल सरळ निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 30. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या ओव्हरमध्ये पलटवार बघायला मिळाला. 8 धावा मंथनच्या ओव्हरमध्ये आल्या आणि 30 रन्स 2 षटकांच्या अखेरीस. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा होत्या. हा थोडाफार करून मी म्हणेल आता बॅक करताना दिसला तो म्हणजे योगेश 11 आमने ब संघ. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. हा स्ट्रोक पाय जबरदस्त. इथे मात्र या ठिकाणी फुल टॉस होता, त्याला फक्त दिशा दाखवली आणि या चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून मात्र चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी 2 षटकांचा केले या ठिकाणी संपन्न झाला. एक्झॅक्टली 15च्या धावगतीने धावा संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 गडी बाद 30 धावा. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय भावेश. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहत आहोत. पहिल्या स्पेलमध्ये भावेश भरपूर मागण्या ठरला होता. तब्बल 22 धावा त्याने खर्च केला होता, परंतु मंथननं कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये भावेशने चांगल्या चेंडूने सुरुवात केली. डॉट चेंडू तिथे मात्र हाताळला गेला आणि निलेश जाधवला तिथे मात्र त्या ठिकाणी बीट केले. जबरदस्त सामना. क्वार्टर फायनलची लढत जिंकेल कोण. पुन्हा इथे मात्र पाहू शकाल अगदी हुक करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. थोडीशी जरूर त्याच्याकडून मिस्टेक झाली, परंतु लगेचच त्यांनी ती मिस्टेक दुरुस्त केली. कारण या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर हा सामना जर आय थिंक आपण एक बाकीत करू शकतो. जर योगेश 11 आमने बस संघाने जिंकला तर पहिल्यांदा असं संधी त्याची निर्माण होऊ शकेल की ते टॉपमध्ये प्रवेश करतील. आणि आत्तापर्यंत नक्षत्र चोदरवाडा संघाचा विचार केला तर त्यांनी एका स्पर्धेमध्ये अंतिम सामना सुद्धा खेळला आहे. त्यांचा कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे. बागफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर सज्ज आहेत. चेंडू झाला अगदी पॉइंटला, परंतु एकच धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न एक्झॅक्टली केला नाहीये. चुकीची रणनीती मित्र बने, कारण तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. या ओव्हरनंतर अजूनही 2 षटकं तुम्हाला खेळण्यासाठी इथे मात्र अजूनही शिल्लक आहेत, परंतु या अशा रीतीने मात्र चुका कदाचित तुमच्या संघाला मागात पडू शकतात. कारण निलेशकडे सुद्धा मात्र क्षमता आहे की तो सुद्धा मोठे फरक खेळू शकतो, परंतु या ठिकाणी विकी भांडारी थोड्याशा चांगल्या रिदममध्ये आहेत, त्यामुळे मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक तो ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा फुल टॉस खराब लेंथ, परंतु या फटक्यासाठी मात्र पाहू शकाल अगदी फाईनकडे मात्र पाहिलं तर क्षेत्रशी सज्ज आहे. थोडंसं जर अलीकडे किंवा पलीकडे जर चेंडू झाला असता तर आय थिंक जरूर तिथे आपल्याला जास्त धावा पाहायला मिळू शकल्या असता, परंतु सुंदर स्टॉपिंग. एकच धाव तिथे मात्र पूर्ण झाली गेली आणि एका धावेच्या सहाय्याने 32 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची अतूट गर्दी सायंकाळ सत्र जसा या क्रीडांगणावर होत असतो तेव्हा मात्र अनेक संघटना क्रीडारसिक आपल्याला या अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात आणि भरपूर सगळे व्ह्यूवर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025चा आपण हा दुसरा दिवसाचा खेळ इथे अनुभवतोय. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो. हवेत केला, डीपमध्ये फिल्डर चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू सरळ मिडविकेटच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
भरपूर संघटने सोदरपणा संघाचे फाटीराखे आज आपल्याला मैदानाच्या भोवती पाहायला मिळत आहेत, कारण त्यांच्या संघाचा खेळ चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. पुन्हा लो फुटा चेंडू आहे, अगदी जमिनीला रंगाला चेंडू चला विकेटला. राकेश तिथे मात्र सज्ज आहेत, चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि चांगली फेक विकेट आय थिंक गोलंदाजी एंडकडे पाहायला मिळाली. आणि अशा रीतीनं हा स्पेल भावेशचा जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने त्याने मात्र हाताळला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 29 धावा त्याने खर्च केल्या, परंतु विकेट त्याला मात्र प्राप्त करता आली नाहीये. परंतु मंथननं सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली. 2 षटकाचा खेळ अजूनही येणं शिल्लक आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्याला स्पीडअप करायचं आपण. आम्ही सगळ्याला विनंती करतो खास करून की तुम्ही स्पीडअप करा, कारण तुम्हाला बॅटिंग यानंतर करायची आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 2 षटकांमध्ये किमान 20-25 धावा जर जोडल्या तर मात्र हा लक्ष्य कुठेतरी डेंजर झोनकडे मात्र वाटचाल करू शकतोय. परंतु या ठिकाणी गोलंदाज मयूर आता मात्र वापसी करून दाखवेल का, की एखाद दुसरी विकेट्स मात्र या आपल्या एका ओव्हरच्या स्पेलमध्ये तो मात्र प्राप्त करेल का. हाय व्होल्टेज सामना, बक्षीस पात्र फेरीतील हा सामना आहे. जो जिंकणार तो सेमीसाठी मात्र पात्र ठरेल, जो पराभूत होईल त्याला मात्र वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. परफेक्टली यॉर्कर लेंथ, अगदी टो क्रशर, चांगली लेंथ होती. पंचाचा लेग बायचा इशारा, अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला आणि डॉट चेंडूने मात्र त्यांनी आपल्या षटकाला सुरुवात केली. अवंतरची धाव इथे जरुरी ते मात्र आपण जोडली गेली. 38 धावा इथे मात्र आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. एकीकडे आमने बसंग पाहतो या ठिकाणी नाणेफेकी गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी इथे मात्र करत असताना नक्षत्र 11 चौधरपाडा संघ सध्या आपण पाहतो या चांगल्या स्थितीमध्ये. ओव्हर पिच ऑन साइडला पिकअप शॉट फटका अभ्यात गॅपमधून चाललाय मुख्य प्रवेशद्वारासमोर. 1 बाउन्स फोर द लाईन, मिळतील 4 धावा. कॅप्टन नॉक इनिंग सध्या खेळतोय विकी भंडारी. काय जबरदस्त मात्र खेळ सादर करतो. 1 तिहेरी, 2 चौकार, 1 सिंगल. झटपट क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहत आहोत आणि अटॅकिंग मूडमध्ये आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा मोठा फटका सजवला आणि चेंडू चाललाय हवाई मार्गाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. रिप्लेमध्ये पहा, बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता. जरूर स्वतःचा संतुलन मात्र त्या ठिकाणी त्याने गमावला, परंतु टायमिंग लॉ प्रॉपर. षटकार आलाय, चेंडू द्या. नेहमीच आपण भारतीय संघामध्ये आपण जर पाहिलं तर रिषभ पंत सुद्धा मात्र अशा प्रमाणचे फटके खेळत असताना मात्र संतुलन गमावत असतो. तेच दृश्य आपण विकी भंडारीच्या माध्यमातून पाहत आहोत. परंतु नजर त्याची पहा, जिकडे त्यांनी फटका फॉरवर्ड केला तिकडे त्याची नजर मात्र घारीच्या प्रमाणे पाहायला मिळाली आणि पंचाचा ॲक्शन पास षटकाराचा इशारा देत असताना अगदी सुंदर डिसिजन आणि सुंदर ॲक्शन पाहतोय पंचांची. जबरदस्त खेळ, धाबांचा पूर्णपणे पाऊस पाडला जातोय. चेंज पेसर बाने लॉफ केला, लॉंग ऑन आहे. खराब क्षेत्ररक्षण, दबाव आहे, दडपण आहे आणि त्या दडपणामध्ये आता मात्र या ठिकाणी सर्व खेळाडू बिखरत असताना चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी. खराब क्षेत्ररक्षण अविनाशच्या वतीने आपण पाहत आहोत आणि या सफरात साह्याने 52 धावा फलकावरती पाहायला मिळाला. जो प्रेशरला जुगाडेल तोच खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. परंतु हे सर्वच खेळाडू आता मात्र प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा मात्र फायदा उचलत असताना हे दोन्ही फलंदाज एका बाजूला विकी भंडारी जो ऑन फायर आहे आणि त्याला मात्र चांगली साथ देतोय निलेश जाधव. चांगल्या स्थितीमध्ये पाहता आपण 53 धावा आतापर्यंत धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि मयूरचं षटक सुद्धा आपण जर पाहिलं तर थोडंसं खर्चीला पाहायला मिळते. 16 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. 5 लिगल चेंडू त्याने हाताळले आणि अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
असं वाटतं की किमान 65-70चा आकडा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो की काय, ज्या अनुषंगानं वेगाने धाबा इथे मात्र फलंदाज जोडण्याचा प्रयत्न करतायत. थोडंसं फ्लॅटेड चेंडू होता, बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. स्वतः विकेट किपर चेंडूवरती वेगाने पोचला आणि शेवटच्या चेंडूवरती मयूरनं धाव खर्च केली. 4 ओव्हरचा खेळ संपन्न, 54 धाबा आणि या ओव्हरमध्ये एकूण मयूरनं 17 धाबा खर्च केल्या. अजूनही सामना संपला नाहीये, अजूनही दुसऱ्या इनिंगचा खेळ येणं बाकी आहे. तुम्हाला जरूर आपली जी बॉडी लँग्वेज आहे ती मात्र पॉझिटिव्हनं मात्र या ठिकाणी राखावी लागेल. जर तुम्ही इथे निगेटिव्ह राहिले, 54 धाबा 54 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजित पाटीलची सुद्धा मात्र या स्पर्धेवरती घारीप्रमाणे नजर आहे. कुठे काय कमतरता आहे का लगेच ते लक्ष तिकडे केंद्रित करतायत आणि अपार मेहनत राहिली मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची. कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं जी जबाबदारी प्रत्येकाला सोपवली, ती जबाबदारी आता मात्र चांगल्या प्रमाणात ते पार पाडतायत आणि आता मात्र पक्षीसुद्धा आपल्या घरट्याकडे वाटचाल करतायत. इथे मात्र शेवटचा षटक सुरू आहे. पाहू शकाल बॅटची आतली कडा लागली, परंतु सुंदर स्टॉपिंग शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती पोहोचला आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज गीतेशने मात्र सिंगल धाव खर्च केली. जर तुम्ही या 60 किंवा 65च्या आतमध्ये जर प्रतिस्पर्धी संघाला इथे रोखलं तर जरूर तुमच्यासाठी एक चांगली उपलब्धी मिळू शकेल. परंतु विनंती करतो की आपण स्पीडअप करा. हेलिकॉप्टर उडवला, लॉंग ऑन आहे डीप मध्ये, अविनाशने केला. आता मात्र या ठिकाणी फलंदाजाचा नाश, कारण विकी भंडारी बॅक टू द आउट झेलबाच्या स्वरूपात बाद होतोय. चला स्पीडअप करा. एखादा विकेट्स बाद झाला किंवा एखादा मोठा फटका आला तर आमने संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण एकत्रित येऊ नका, कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. म्हणजे आपली जबाबदारी आता आपल्या हातात आहे आणि जसा फलंदाज जर एखादा बाद झाला तर नवीन फलंदाजाने सुद्धा थोडीशी घाई करायची आहे, कारण कुठल्याच संघावरती अन्याय मित्रांनो होणार नाही याची आपण जबाबदारी घ्या, काळजी घ्या. न्यू बॅटर विशाल डाकी इन एट नंबर 5 लेफ्ट आर्म बॅटर. पाहू शकाल या ठिकाणी 55ला मात्र लागणारा हा तिसरा धक्का पाहिला आणि अजूनही पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विशालनं जरूर या स्पर्धेमध्ये आज दिवसभर चांगला खेळ सादर केला. बॅटिंगच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक त्यांनी सजवले आणि त्याच्यासाठी पाहू शकाल पहिला चेंडू फुल टॉस खराब लेंथ आणि चेंडू चालला अगदी वेगानं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये या शेवटच्या षटकाला मात्र फील केलं गेलं. रनआउटची संधी होती, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या कॉपिंग पिचमध्ये पोहोचले गेले. 2 धावा जरूर तिथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न केला. पाहू शकाल एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं आणि त्या अनुषंगाने मात्र शेवटच्या मोमेंटला पहा चेंडूला कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी बीमरसाठी DRSची मात्र मागणी केलेली आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. चला लगेच आपण खेळायला सुरुवात करा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एस्टच्या रोखाने चेंडूच्या हाताळणी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय संत गतीने मिड विकेटला. बिल्डर मात्र वेगाने पोहोचतोय. दुरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. काय वेगाने ते धाव कंप्लीट केली विशाल डाकीनं. चित्त्याची सप्लाय, हरणाचा वेग तिथे मात्र पाहायला मिळाला आणि दोघांमध्ये खास करून कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. येस वेट नो या गोष्टीचा जरूर तिथे मात्र तुम्हाला उल्लेख करणं फार गरजेचं आहे आणि तो झाला सुद्धा. आणि संघाची धावसंख्या 59 स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या स्थितीमध्ये, कारण सायंकाळचं सत्र आहे, थोडंसं वातावरणामध्ये सुद्धा आपण बदल होताना पाहायला मिळतोय. ही लेन सुद्धा खूपच छान आणि फलंदाज बाद होतोय विशाल डाकी. चला नवीन फलंदाजाने लगेच एंट्री करा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि बाद होण्यापूर्वी
विशालचा आपण जर खेळ पाहिला तर फक्त 4 धावांचं त्यांनी योगदान दिलं. धावसंख्या स्थिर आहे 59. परफेक्टली लेंथ अगदी यष्टांच्या रोखानं हाताळले आणि विकेट्स प्राप्त केली गोलंदाज गीतेशनं दुसरी. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू सामना करेल प्रदीप. एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल का? हो केला जातोय परंतु शरीराचा वेध घेणार चेंडू पाला इम्पॅक्ट पाहिले तर कुठेतरी चेंडूची पिचिंग अगदी ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आणि इथे मात्र पहा चुकांवरती चुका. 2 धावा कंप्लीट. 3चा प्रयत्न 3 धावा कंप्लीट. 4थीचा प्रयत्न होतोय आणि 4थीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिला गेला परंतु 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 62 या आकड्यावरती आणि विजयासाठी योगेश इलेवन आमने संघाला 5 ओव्हरमध्ये 63 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल. दरम्यान शुभागमन होत असताना आमने पाण्याची डासिंग माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्रीष्मा इलेवन आमनेपाडा संघाचे जे पुरस्कर्ते आहेत आणि संघसुद्धा चांगली कामगिरी करतो आणि येणाऱ्या काही दिवसांनंतर तुम्हाला मित्रांनो ग्रीष्मा इलेवन आमनेपाडा संघाच्या वतीने जय भोलेनाथ चषकाचं आयोजन जरूर पाहायला मिळेल. पहा चंद्र इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आमचे कॅमेरामॅन मिस्टर बाब्या. चला चौधरपाडा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्वरित एंट्री करायची आहे. चला आमचे ऑफिशियल पंच आणि सलामीची जोडी आमने संघ तुम्हाला सुद्धा लगेच पाठवायची आहे. चला पंच सावंत सर या आपण नंतर चर्चा करू. प्रथमतः आपण सामना कव्हर करूया. पावसाळा ऑन स्क्रीनवरती रणजित पाटील यांच्या सोबतीला ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत आमने पडाचे थेट सरपंच म्हणून त्यांची नियुक्ती जरूर झाली होती आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं कार्य आपण ग्रामपंचायतीमध्ये घडताना पाहिलं. संतोषजी काकडे साहेब जरूर तिथे चर्चा करत आहेत. सुरेशजी मेहेर बापगावची समाजसेवक नवनाथजी पाटील मुठवलचे समाजसेवक आहेत. चंद्रकांत भंडारी सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि टाळ्यांच्या गजरानं आता योगेश इलेवन आमने संघाची आपल्याला सलामीची जोडी सध्या पाहायला मिळत आहे. स्वयंसेवकांना विनंती करतो की प्लीज आपण सुद्धा सीमेरेषेत ताबा घ्या. जसा चेंडू मात्र सीमेरेषे पलीकडे निघून जाईल तुम्हाला चेंडू लगेच परत करायचा आहे. उद्या दिवस तिसरा असेल मित्रांनो स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण एकूण 10 संघ खेळताना पाहणार आहोत. पहिला सामना असेल जानू स्पोर्ट इताडे विपक्ष आरडी स्पोर्ट किरवली. ठीक 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करा. आपण 9 वाजता उद्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना जय हनुमान चौधरपाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट यवई. तिसरा सामना जय गावदेवी बापगाव विपक्ष जय हिंद देरुंग. पहिल्या परिचय. चौथा सामना असेल श्रीगणेश जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान खांडवल बी. वॉट मॅच अडोस पडोस की लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल ग्रीष्मा इलेवन आमनेपाडा विपक्ष मेहेर इलेवन बापगाव. टाइम वॉच यस जरूर इथे मात्र
कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही त्यासाठी आमची कमिटी सज्ज आहे. सलामीची जोडी प्रशांत चोरके त्याच्या सोबतीला पाहू शकाल देवेन आणि षटकाला सुरुवात केली योगेश किलोने. पहिला चेंडू रिफिलच्या डोक्यावरून चालला वेगानं एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतो महेंद्र. चेंडूला उतरून फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी फलंदाज प्रशांतनं आपलं वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय. हायलाइट क्रिकेट जरूर इथे मात्र खेळावं लागेल. लक्ष खूप मोठं आहे. 63 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. ओ फिंगर रोल स्विंगिंग डिलिव्हरी पालाबला चेंडू अगदी डोळ्यांच्या समोरून अगदी चेंडूला मात्र त्या ठिकाणी टर्न प्राप्त केला आणि त्यानंतर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. हेच तर वैशिष्ट्य आहे योगेश कोहलीकडे. कटर आर्मर ऑफ ब्रेक लेग कटर या सर्व गोष्टीचा तो मात्र वापर करत असतो. परंतु इथे मात्र स्वीप केलाय. फटका चांगला सजवलाय. वेकन एरिया आहे. चेंडू चालला बॅकवर्ड स्किवर लेगच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4 धावा. सजवला गेला प्रशांत सोरगेच्या माध्यमातून आणि पहिल्याच चौकार पाहिला आपण योगेश लेवण आमने बस संघाच्या इनिंगमध्ये. आज प्रशांतला शांत राहून चालणार नाहीये. चांगला खेळ जरूर त्याला सादर करावा लागेल. आता सरळपणे लॉफ केला. मिडॉलला बेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे आहेत विशाल डाकीच्या रूपानं. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु का वेगाने धावती कंप्लीट केली गेली. दोघांमध्ये चांगला ताळमेळ. प्रत्येक धाबेनंतर आता टाळ्यांचा गजर आता मात्र आपल्याला सर्व आमनेकरांच्या वतीने पाहायला मिळतोय. चांगली मॅच. बक्षीस पात्र फरीतील ही लढत आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडीबाज 7. कोण कोणावरती करेल या सामन्यामध्ये मात. कारण जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेची पुन्हा वाट पाहावी लागेल. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस. लॉंग ऑफ तदनंतर पाहू शकाल अगदी वाडिश मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मध्ये एक फिल्डर तैनात आहे. अगदी डीपमध्ये तुम्ही पाहू शकाल आणि फटका त्या दिशेने मात्र उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. अगदी क्षेत्ररक्षकानं तिथे शोधलं देवेंद्रने आणि कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. झेलबादच्या सुरुवात लागेल पहिल्या धक्का टीम आमने बस संघाला. चला न्यू बॅट्समन आपल्याला लगेच एंट्री करायची आहे. कारण विलेचं बांध तुम्हाला सुद्धा ठेवायचं आहे. सूर्यदेवता जरूर आपल्या पहिल्या सामन्यामध्ये राकेशने जबरदस्त कमालीचा खेळ केला होता. 2 चौकार 1 षटकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिला आणि त्याच उद्दिष्टाने मात्र त्याला या मॅचमध्ये सुद्धा प्रमोशन दिलं गेलं. 3ऱ्या क्रमांकावरती याला केल्यासाठी 1 डाऊन पोझिशनला. आणि कधी 1 डाऊन पोझिशन जर पाहिले तर आपल्या सर्वात जो भरोसेमंद खेळाडू असतो त्याला मात्र जरूर त्या ठिकाणी पाठवला जात असतो आणि इथे मात्र जो विश्वास राकेश पाटीलवरती दाखवला आहे तो सार्थ ठरवेल का. पहिल्याच चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न झाला परंतु असफल. चेंडूमध्ये थोडासा वेगामध्ये बदल योगेश कोहलीने केला आणि एक सफल षटकाची समाप्ती पाहिली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त धाबा खर्च केला 7, गडी बाद केला 1 आणि मात्र या ठिकाणी काही सन्मान आहेत. आपण सन्मानाकडे सुद्धा वाटचाल करणार आहोत. जरूर आपण पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत आमने पाडाचे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे पुरस्कर्ते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी रणजित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांना या ठिकाणी सन्मानित करा. जल्लोष पाहू शकाल या ठिकाणी एक वेगळाच वातावरण इथे मात्र या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र शुभ सन्मान संतोषजी काकडे साहेबांचा इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. धन्यवाद साहेब आपण इथे आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करा प्लीज. निलेश जाधव आपल्याला दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळतोय.
कारण तुम्ही एका षटकासाठी तब्बल 6 मिनिटं खर्च केली. तीन फिल्डर अगदी डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र चेंडूच्या हाताने फुलटॉस पाहायला मिळाली. चेंडू चालला वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार. अगदी दिशेनं मात्र निघून गेला. अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय परंतु अगदी मैदानाच्या आतमध्येच लँडिंग झाला. वन बाउन्स कॅदर केलं विकेटच्या रूपाने चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र पहा यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. सिंगल धाव जरूर पूर्ण केली होती. दुहेरीचा प्रयत्न केला आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रशांत सोरगे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होताना दुसरा धक्का लागेल टीम आमने बसंगाला. करू नका म्हणजे साहेबांपर्यंत जाण्याची वेळ येणार नाहीये. काकडे साहेब बरोबर ना. एक वेगळे वेगळे शैलीने आता मात्र गाणं तयार केले जात असतात आणि या वेगवेगळ्या पद्धतीने ते गाणं गायले जात असतात. आणि पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय विद्यमान पोलीस पाटील उत्तमजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन होत असताना या सायंकाळच्या सत्रामध्ये त्यांचं पुन्हा आपण करूया सहर्ष स्वागत. ही ग्रँड एंट्री तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. दिलदार मनाचा हा माणूस आहे. कुठल्याही त्याच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा भेदभाव नाही आहे. कारण त्यांचं एकच उद्दिष्ट सर्व धर्म समभाव सर्व आपलेच आहेत. आणि त्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व संघाला संधी त्यांनी मात्र निर्माण प्राप्त करून दिली. परंतु इथे मात्र निलेश जाधवने जबरदस्त वापसी केलेली आहे. न्यूमॅन भावेश आलाय परंतु पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर चांगला लेंथवरती त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आकुटापाचा चेंडू होता ऑन साईडला पूल केलाय परंतु ताकदीचा थोडासा कमी वापर केला आणि त्याच अनुषंगानं स्क्वेअर लेकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेक सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि एका धावेवरती आता मात्र या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. पहा एक सीझनचा जर आपण विचार केला जेव्हा आपल्या हाती ट्रॉफी लागते त्यावेळी मात्र सर्व खेळाडूंचा कॉन्फिडन्स मात्र वाढत असतो. ती रनरअपची ट्रॉफी श्रीगणे चषकामध्ये जणू काय उचलली चौधरीपाडा संघाने. त्यांच्या खेळामध्ये मात्र भरपूर आपल्याला बदल पाहायला मिळाला आणि तो बदल या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. थोडासा दूरवरून फटका त्यांनी एक्झिक्यूट केला आणि चेंडू सरळ लॉंग ऑफकडे गेला. फिल्डर तिथे मात्र तैनात आहेत. सिंगल डबलने मात्र जास्त नुकसान होणार नाही आहे. चौधरीपाडा संघाला सुद्धा हे ठाऊक आहे. कारण लक्ष आपण जर पाहिले तर 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला जर करायचा असेल तर एका एंडने तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. आणि ते फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतात परंतु गोलंदाजी चांगल्या रिदममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या लाईन लेंथवरती इथे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 16 धाबा आपल्याला धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये निलेश जाधवनं फक्त धाबा खर्च केला 9 आणि समीकरण 18 मध्ये आता विजयासाठी 47 धाबांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात केली जाईल. रोशन भंडारीच्या हातात चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे नवीन गोलंदाज प्रत्येक स्पेलमध्ये आपण पाहत आहोत. आणि तसंही जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी अटॅक एक्झॅक्टली चौधरीपाडा संघाकडे आहे. हरिके सुद्धा मात्र चांगला बॉलर आपण पाहतोय. ते सुद्धा मात्र चांगली कामगिरी या सदरीमध्ये करतायत. जर कमी पडल्यास तुमच्याकडे एक करण सुद्धा मात्र ऑप्शनला आहेत. करण तरे विथ करण भंडारी. चला आपण खेळायला सुरुवात करूया. अठरा चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 2 ते 3 संघ आपल्याकडे असे आहेत की अदरवाईज असूनच्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा मात्र अनेक ठिकाणी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यापैकी नक्षत्र चौधरीपाडा संघ असेल, गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला तुम्ही पाहू शकाल. देरुंग संघ सुद्धा मात्र तशा प्रकारची कामगिरी नेहमीच करत असतो. म्हणजे सर्व ठिकाणी खेळण्याचा अनुभव या संघांकडे आहे. पहिला चेंडू गुडघ्यावरती बसून फटका त्याने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. शॉट मिडविकेटला फिल्डर आहेत. रनआउटची संधी आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. टीबी पंच आता मात्र जरूर पुन्हा दैवत वेलेकर सर आमच्या कंट्रोलमध्ये येतील, पाहणी करतील
आणि जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अगदी क्लोज आहे. डिसिजन पेंडिंग. फलंदाज नॉट आउट. चला हॅरिअप फास्ट केलायचं आपण. 17 मध्ये आता 47 धाबा इथून जोडावा लागतील आणि भावेशला सिद्ध करावं लागेल. चेंडू पहा अगदी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलतोय आणि अनेक भल्या भल्या फलंदाजांना रोशननं आपल्या फिरकीवरती नाचवलंय. कारण त्याचं हेच वैशिष्ट्य आहे. मागील स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे या खेळपट्टीवरती सुद्धा मात्र रोशननं चेंडूला जबरदस्त टर्न त्यांनी प्राप्त केलं होतं. पुन्हा 30 लेंथ. असं वाटतं की पहिल्या चेंडूचा रिप्ले आहे की काय. लागोपाठ 3 डॉट चेंडू इथे मात्र रोशन भंडारी हाताळतोय आणि आता मात्र संघ थोडंसं बागफुटला पाला म्हणतोय. योगेश 11 आमने बस संघ 15 पदी विजयासाठी 47 धाबांची आवश्यकता आपण पाहतोय. आज भावेशसाठी हा सामना मात्र खूपच खराब राहिला. गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र त्यांनी खूपच धाबा खर्च केला परंतु त्याचा बसपाप काढावा लागेल. हाफ आली होती. चेंडूला पूल केलाय आणि पाठवला प्लॉटमध्ये 6 धाबांसाठी षटकार. क्षमता आपण जर पाहिलं दोघांकडे आहे परंतु हा फटका पहा जबरदस्त आहे. या ठिकाणी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि जसा चेंडू बॅटमधून निघाला लिहिला त्या फटक्यावरती 6 धाबा या कोरल्या होत्या. समीकरण थोडंसं पुन्हा बदलेल. 14 मध्ये आता 41 धाबांची आवश्यकता. अजूनही मात्र हा खेळ आपण पाहिला, हा सामना जर पाहिला तर समान समान कामगिरी सध्या दोघांची आपण पाहत आहोत. रेबाचा फटका कनेक्शन चांगलं झालंय. चेंडू चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिळतील एकूण 4 धाबा. भावेश सांगतो डरो मत यारो मैं हूं. पहा भावेशच्या आपण जर परिस्थिती पाहिली तर एक्झॅक्टली थोडंसं मात्र त्यांनी त्या ठिकाणी स्ट्रगल केला. थोडंसं अनफिट तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटतं की त्याला थोडीशी इजा झालेली आहे परंतु आज मला खेळायचं आहे आमने गावासाठी. आज मला खेळायचं आहे माझ्या सहकाऱ्यांच्यासाठी आणि आज मला खेळायचं आहे माझ्या संघासाठी आणि तो तिथे लढतोय. चौधरपडा संघाच्या विरोधात पुन्हा एक चांगला फटका. चेंडू चला अगदी वेगानं फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं. डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत. जो परत चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केला गेला. सुरुवातीला 3 चेंडू रोशननं जरूर निर्धाव हाताळले परंतु मागील 3 चेंडूवरती तब्बल 12 धाबा जोडल्या. त्यामध्ये फलंदाज भावेश जोशीनं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळतात. 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 35 धाबांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी क्वार्टर फायनलचा सामना जिंकण्यासाठी सेमी फायनलमध्ये संघ पोहोचेल कोण. कालचा दिवस पाहिला तर गावदेवी विहान स्पोर्ट पिशे संघाने गाजवला आणि आज पाहूया आमने की चौधरपडा. चौधरपडा की आमने. 2 दिवसांच्या खेळामध्येच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. या स्पर्धेने एक उंच शिखर गाठलं आहे असं म्हणावं लागेल. कारण या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य पाहिलं आपण डिसिप्लिन. तुम्हाला एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करायचं आहे. कुठल्याही नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुमच्यावरती कडक कारवाई आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन पाहत आहोत. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल 2025 मध्ये आपण पाहत आहोत आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आपण जर स्वरूप जर पाहिलं तर नवीन नवीन नाविन्य काहीतरी वेगळ्यापणे इथे पाहायला मिळत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित ही स्पर्धा आपल्याला प्रकाश ज्योतामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकेल. एवढी उंच शिखर या स्पर्धेने गाठली असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन गोलंदाज हरिकेत 4 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा इथे वापर केला संघनायकानं. म्हणजे एक वेगळी रणनीती आखली गेली चौधरपडा संघाच्या वतीनं. 12 मध्ये 35ची अजूनही आवश्यकता. गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतोय. पहा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने पुन्हा मात्र येते टर्न झाला. जेव्हा गोलंदाज राऊंड द विकेट येतोय त्यामुळे एक कोण तयार होतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने तो चेंडू जात असतो
आणि तेच स्थिती आपल्याला या चेंडूची पाहायला मिळाली. प्रत्येक डॉट चेंडू फलंदाजावरती प्रेशर वाढवेल, परंतु एखादा मोठा फटका आला तर फलंदाजाचं मनोधैर्य, फलंदाजाची मात्र ती वैज्ञानिक जी मनस्थिती आहे ती जरुरी ते मात्र वाढवण्याचा प्रयत्न करेल. ओ परफेक्ट यॉर्कर. पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. आय थिंक बॅटची कडा असावी तेच पंच सावंत सरांनी मात्र सांगितलं. एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि एका धाबेने संघाची धावसंख्या हलूस कासोच्या धाबेप्रमाणे पुढे जाईल. 29 धावा, 10 चेंडू 34ची गरज. लक्ष आता मात्र थोडंसं दूर जात असताना टीम योगेश इलेव्हन आमने बस संघाच्या दृष्टिकोनातून, परंतु अजूनही भावेश मैदानाच्या आतमध्ये आहे. कधीही काही घडू शकेल असा प्रतिभाशाली खेळाडू आहे आणि त्याने ठोकला षटकार. एक आहे पहा, जसा चेंडू मिडलिंग केला चेंडूकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाहीये. एवढा कॉन्फिडन्स लेवलचा स्ट्रोक बाबेशने केला आणि या षटकारानं जरूर आता मात्र या ठिकाणी ज्या विजयाच्या आशा आहेत त्या मात्र जरूर पल्लवित झाल्या असावा. त्या म्हणजे योगेश इलेव्हन आमने बी संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 35 धावा लागल्या गेल्या. अजून विजयासाठी आपण विचार केला तर या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धाबांची आवश्यकता आहे 28. जबरदस्त मॅच रंग तर होणार आहे, त्यात काही शंका नाही. बॅटची कडा आहे, चेंडू चालू वेगळा, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबवला जाईल का शेवटच्या क्षणाला? चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धाबा कंप्लीट. चेंडू आणि रोशन मध्ये ती रेस सुरू होती आणि अखेर त्या रेसमध्ये चेंडूचा नव्हे तर रोशनचा विजय झाला असं आपण म्हणू शकतोय. 8 मध्ये आता 26 धावांची आवश्यकता. जबरदस्त खेळ. क्वार्टर फायनलची लढत कशी असावी तर अशाच प्रमाणे प्रेक्षकांना सामने पाहायला आवडत असतात आणि तो सामना जरूर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर, परंतु चेंडू चाललाय जमिनीच्या साईडला, मिडविकेटला फिल्डर आहे, थोडीशी मिस्टेक झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. बाबेस अनफिट आहे आणि तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी लढतोय, चित्त्याप्रमाणे वेगाने पळतोय आणि 2 धाबा कंप्लीट. चुका व्हायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. प्रेशर आता मात्र वाढायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहोत. 7 चेंडू शिल्लक, 24ची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल, खास करून टीम योगेश इलेव्हन आमने बस संघासाठी. इथे जर एखादा मोठा फटका आला तर आमने संघ जरूर कमबॅक करेल, परंतु या चेंडूवरती जर हरिकेतने जर फलंदाजाला शांत ठेवलं तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांवरती दडपण पाहायला मिळू शकेल. काय सस्पेन्स आहे या चेंडूचा. मोठा फटका येईल का? राऊंड द विकेट मार्गस्थ होतोय. फटका जरूर आलाय, चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या बाहेर. AK-47 टू 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 रन. क्या बात है, वाह भाई वाह. भावेश जोशी इज ऑन फायर. आणि नेहमीच आपण सांगतो की एखादा जखमी शेर जसा घातक असतो तसा मात्र जखमी वाघ आहे भावेश. जरूर त्याने सुरुवातीला स्ट्रगल केला, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि लढावत लागेल, कारण ही लढाई आपल्या गावाची आहे, ही लढाई आपली प्राणप्रतिष्ठेची आहे, ही लढाई आहे आपल्या संघासाठी आणि मी लढणार. त्या अनुषंगाने इथे मात्र खेळ त्याने सादर केला. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले, 1 चौकार आला आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 18 धाबांची आवश्यकता. चौधरपाडा संघाच्या खेळाडूची आता मात्र झोप उडाली असं आपण म्हणावं लागेल, कारण पहिल्या 3 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर पूर्णपणे आज सामना चौधरपाडा संघाने बाजूने झुकला होता, परंतु या षटकाने मात्र कमबॅक केलाय योगेश इलेव्हन आमने बस संघाने. नवीन गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय रोशन भंडारी, ज्याने पहिल्या स्पेलमध्ये 12 धाबा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पाहूया 18 धाबांचा तो संरक्षण करेल का. परंतु राकेशची मात्र या ठिकाणी रणनीती काय असेल पहा. प्रेक्षक अगदी या हायवेवरती सुद्धा मात्र आपली जे वाहनं आहेत
थांबून मात्र सामना पाहतात आणि हा आजोबा पहा ज्याने 80 गाठले असेल तरी सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेतोय कारण क्रिकेटला वयाची मर्यादा नाहीये किती वयामध्ये तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता सर्वांचं सहर्ष स्वागत रोशन भंडारी मार्गस्थ होतोय 6-18 होतील का पहिला चेंडू आलाय डॉट भावेश निराश आहे कारण त्याला हवी आहे स्ट्राईक राकेश त्याला स्ट्राईक देईल का नाही हा प्रश्न आता निर्माण झालाय 5 मध्ये विजयासाठी 18ची आवश्यकता प्रत्येक डॉट नंतर आता आपल्या डाव्या बाजूला टाळ्यांचा गजर होतोय परंतु एखादा मोठा फटका जर आला तर मात्र आमच्या उजव्या बाजूला मात्र खैरात नाहीये कारण खूपच संख्येने आमनेकर सुद्धा इथे मात्र उपस्थित आहेत पुन्हा मात्र चांगली लेंथ परंतु फलंदाज जाते ते बाद आहे की नाही तिसऱ्या पंचाची मागणी केली एसटी रक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी इष्टा उद्ध्वस्त केल्या परंतु डॉट चेंडू आलाय ही चुकीची बाब आहे ती म्हणजे आमने बी संघासाठी राकेशने भरपूर चुका केल्या त्या ठिकाणी असं म्हणावं लागेल परंतु यष्टीरक्षण पहा मित्रांनो इष्टांच्या पाठीमागे योगेश कोहली फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि टीव्ही पंचांचा निर्णय आलाय फलंदाज बाद चला न्यू बॅटर लगेच आपण घाई करा 4 चेंडू शिल्लक 4 मध्ये 18 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत परंतु राकेशने जरूर इथे मात्र या सामन्यामध्ये निराशजनक कामगिरी केली कारण एकूण आपण विचार केला तर 6 डॉट चेंडू तो खेळलाय आणि फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून पाहायला आपल्याला परंतु हे सर्व गोष्टी आता विसराव्या लागतील कारण मैदानाच्या आतमध्ये आला अविनाश त्याला आता चेंडूचा करावा लागेल नाश 4 आय थिंक गीतेश आलाय नॉट अविनाश गीतेश 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावीची आवश्यकता काय रणनीती असते रोशनच्या विरोधात जी चूक राकेशने केली तीच चूक गीतेशने केली कारण इथे मात्र फक्त तुम्हाला भावेशला मात्र स्ट्रायकिंग एंडला घेऊन यायचं होतं परंतु या ठिकाणी पाहू शकाल एकदा जरूर गीतेशने कंप्लीट केली गेली आणि आता 3 मध्ये 3 ठोकायचे आहेत षटकार कारण 3 मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता जरूर चौथ्या ओव्हरमध्ये आमनेबी संघानं वापसी केली परंतु कुठेतरी रोशननं तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे चित्र बदलले गेले कारण एक डॉट आला तदनंतर फलंदाज रनआउट झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आली म्हणजे 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव तरी खर्च केली आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धाबा इथे जोडायचे आहेत भावेश आपल्या नावावरती एखादा विक्रम नोंदवेल का प्रयत्न करेल का करावा लागेल फटका हवेत केला चेंडू गॅप मध्ये चाललाय मिड विकेटच्या बाहेर मिळतील 4 धाबा सामना संपला नाहीये 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धाब्यांची गरज चेसिंग इज कंपल्सरी आहे इथे जर एखादा अतिरिक्त चेंडू जर मिळाला तर मात्र पुन्हा योगेश इलेव्हन आमने बस संघाला एक संधी निर्माण होऊ शकते परंतु ती चूक रोशन भंडारी करेल का आणि त्या चुकीची मात्र आता आमनेकरांना वाट पाहावी लागेल 2 मध्ये 13 धाबा जबरदस्त सामना या इनिंगमध्ये जरूर भावेश वाघासारखा लढला परंतु कुठेतरी डॉट पर्सेंटेज आपण इथे मात्र जास्त पाहिले त्याचा मात्र इम्पॅक्ट या इनिंगवरती पाहायला मिळाला परंतु 2 मध्ये इथे 13ची आवश्यकता भावेशचं कौतुक करावं तेवढा कमी आहे कारण अनफिट असल्या कारणाने सुद्धा मात्र त्यांनी लढावृत्ती दाखवली या मॅचमध्ये फटका हवेत केला स्टामिंग आहे शत्रशक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय वॉट अ कॅच भूषण होता त्या ठिकाणी आणि जबरदस्त झेल प्राप्त केला आणि अखेर आता मात्र या ठिकाणी या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व राखलंय टीम नक्षत्र 11 सूत्रपाडा संघाने कमॉन डीजे हिट नव्हता तरी सुद्धा मात्र त्यांच्या बॅटमधून चांगले हिट पाहिले आपण परंतु आज जरूर आजचा दिवस जो आहे तो नक्षत्र सूत्रपाडा संघाच्या नावावरती जाईल त्यात काही शंका नाही आणि आता मात्र पावसाळा प्रेक्षक वर्ग सुद्धा आता मात्र आपापल्या घरच्या दिशेनं
जाण्याच्या तयारीत आहेत. कारण चौधरीपाडा संघाला मात्र या ठिकाणी फक्त एक लिगल चेंडू टाकायचा आहे आणि तो लिगल चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ झालाय रोशन भंडारी. क्लीन बॉल आणि आजच्या दिवसावरती नाव कोरलंय नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरीपाडा संघाने. सो अभिनंदन टीम नक्षत्र आणि हार्ड लक टीम योगेश 11 आमनेबा. डीजे कम ऑन. आपण एकूण 2 मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कारण या अगोदर सुद्धा आपण पाहिलं तर सामन्यावर पुरस्कार देणं राहिलं होतं. भावेश ठरला होता प्री क्वार्टर सामन्यातील. भावेश या आपण आणि या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत ज्याने चांगली बॅटिंग केली. कारण संघ जरूर अडचणीमध्ये होता. तेवीस धावांची केली साकारणार विकी भंडारी ठरला.